राम राम मंडळी, जय महाराष्ट्र। तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आपण आज जमले आहोत सुमिता आत्याच्या पत्रिका पॅकिंग करायला। आणि तुम्ही बघू शकता इथे सगळी जण जमलेले आहेत। इकडे सगळ्यांची मेहनत जारी आहे। आणि ही आमची जागृताईचं नवीनच YouTube चॅनल सुरू होणार आहे, ते मी तुम्हाला लिंक मध्ये पाठवते, तुम्ही त्याला सबस्क्राईब करा। आणि बघू शकता नवरीचा भाऊ इकडे बघा, आम्ही नाश्ता करून अर्धवट सोडलेला सगळं। आणि इथे मला उभा राहायला पण जागा नाही, एवढी पत्रिका पसरून ठेवलेल्या आहेत। आणि आपली नवरी मध्ये बसलेली होती बघा, आणि खूप छान दिसते ती। आता 12 वाजायला थोडा उशीर राहिलाय, नवीन वर्ष सुरू होणार आहे। रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नाही। आम्ही केक वगैरे आणलाय, खूप मोठं सेलिब्रेशन होणार आहे, त्याचे पण आम्ही व्हिडिओ पाठवू तुम्हाला, तुम्ही बघा। कोणी झोपू नका, डायरेक्ट पुढच्या वर्षी कोणाचं तरी उद्या बर्थडे आहे, हॅपी न्यू इयर होणार आहे। आणि 12 वाजायला 2 मिनिटं बाकी आहेत, थांबा जरा 2 मिनिटं बाकी आहेत। तुम्ही बघू शकता अख्खीकडे सुनसान अंधार आहे, आणि आमच्याच घरातली माणसं जागी आहेत। इकडे बघू शकता आमची रिक्षा आणि 4 व्हीलर आणि ही आमच्या काकाची 4 व्हीलर आहे। तो TV9 मराठीचा पत्रकार आहे, तुम्ही बघू शकता, प्रेस नाव लिहिलं त्याच्यावर। मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? इकडे जोक झाला, आपण तो मिस केला, आम्हाला पण सांगा। जोक झालाय, जाऊ द्या। हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर गाईज, हॅपी न्यू इयर। आणि ह्या वर्षात तुम्ही नवीन कुठला संकल्प करणार आहात ते कमेंट मध्ये नक्की सांगा। तर हॅपी न्यू इयर। आणि आम्ही आता फटाकडे फोडायला घेतले, 12 वाजलेले आहेत, नवीन वर्ष सुरू झाले आहे, त्या निमित्ताने आम्ही फटाकडे फोडत घेतले। जरा घरापासून लांब फोडतोय, कारण का आमच्या इकडे एक लहान मूल आहे, त्याला त्रास व्हायला नको म्हणून आम्ही जरा लांब फटाकडे फोडायला घेतलेत। आमचा काका तिकडे फटाकडे फोडायला गेलाय। तिकडे आमची तिकडे नाही, एवढ्या गाड्या आहेत आमच्याकडं, ड्रायव्हर एकच आहे फक्त। मग का बड़ा हरामी हो बेटा। खूप मोठा मैदान आहे। आपल्या पत्रिकांचं काम आता पूर्ण झालंय, बघू शकता किती पसार आहे, आता तो आवरायला लागेल। आम्ही खूप फटाकडे वगैरे फोडलेत, केक वगैरे कापले। मला सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आमचं घर खूप मोठं आहे, दाखवायला जमणार नाही, 3 मजली। आणि आमच्या घरच्या साईडलाच मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे। 7 तारखेला आमची टिटवाळ्याला पालखी जाणार आहे, तर तुम्ही या, तुम्हाला मी दाखवते। भावना पदयात्री पालखी 16 उमरेच्या क्षेत्र टिटवाळा। तर आता आम्ही चाललोय आईस्क्रीम खायला, त्यामुळे मी हा व्हिडिओ इथेच एंड करते। बाय, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला हा व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय, मिळूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।